जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचे जे तुम्ही फॉर्म भरलेले होते मित्रांनो, त्याची अपडेट आलेली आहे। त्याचे हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करता येत आहे मित्रांनो। तर कसे करायचे आपण थोडक्यात बघणार आहोत। आणि त्याचा सिलेबससुद्धा चेंज झालेला आहे मित्रांनो, पॅटर्न चेंज झाले, तुम्ही बघून घ्या। आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा चेंज झालेले। कसं बघणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची डिटेल दिली आहे। ह्या डिटेल्समध्ये आपण काय बघणार आहोत, हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे। तुम्हाला दोन ऑप्शन आहे हॉल तिकीट डाउनलोड करायचे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। MPSC पोलीस भरती टार्गेट लोगो दिसतंय, तुम्ही टेलिग्रामला जाऊन हे सर्च करू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ह्या लिंकची तुम्ही तिथं जाऊन आपलं डाउनलोड करू शकता। तर बघा, तुम्हाला फर्स्ट ती लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं काय दिसतंय, रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडं जर प्रिंट काढली असेल तुम्ही फॉर्मची, तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर त्या फॉर्मवरून भेटून जाईल। पासवर्डसुद्धा तुम्ही लिहून ठेवला असेल तर पासवर्ड तुम्हाला भेटेल। आणि सेकंड ऑप्शन असा आहे, जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला काय करायचं, आपल्या ईमेल आयडीवर जायचं मित्रांनो। मेल आयडीला जाऊन तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे KDMC रिक्वायरमेंट। तर सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन नंबर भेटणार आहे आणि पासवर्ड भेटणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं आहे, त्याच्यानंतर इंटर पासवर्ड काय करायचं इथं टाकायचं आहे, त्याच्यानंतर कॅप्चर करायचं आहे। तर चला तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवून देतो। मेल आयडीवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जीमेलला जाऊन इथं काय करायचं आहे, काय सर्च करायचं आहे, KDMC रिक्रुटमेंट। KDMC बघा, इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं एक वर दिसेल KDMC रिक्रुटमेंट, किती तारखेचं आहे, 30 जूनचं। मी 30 जूनला फॉर्म भरल्यामुळे इथं तुम्हाला दिसतंय। इथं तुम्हाला हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटून जाईल मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं आहे, त्याच्यानंतर इंटर पासवर्ड करायचं आहे, हे पासवर्डसुद्धा टाकायचं आहे, आणि रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं आहे, त्याच्यानंतर कॅप्चर। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असणार, लॉग इन करायचं मित्रांनो। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल, 3 डॉट्स दिसतील, त्यात तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, मी दाखवतो आहे पुढं पण सांगतोय, तिथं जाऊन क्लिक करायचं आहे। तुम्हाला एक डोळ्याचं सिम्बॉल दिसेल, तिथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, तुमचं ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं परत 3 ऑप्शन येईल, ॲडमिट कार्ड डाउनलोड। तुम्हाला त्या डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड होणार मित्रांनो। तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असेल, तुमच्याकडून डाउनलोड होत नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर मला मेसेज करा, मी त्याचा रिप्लाय देईन आणि तुमच्या हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करून देऊ शकतो मित्रांनो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट। आणि मागचा व्हिडिओसुद्धा बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये मी काय दिलेलं मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्न चेंज झालेलं आहे। क्लर्क जे मुलाने फॉर्म भरला होता, तर त्याच्यात पहिले महानगरपालिका कॉर्पोरेशन ॲक्ट दिलेलं होतं, हे वेळेस चेंज झालेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, मागचा व्हिडिओ बघायचा, मी त्या पूर्ण डिटेल दिलेली आहे। आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं वेगळा काही फॉर्म असेल तर त्याचीसुद्धा डिटेल दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या। सिलेबस चेंज झालेलं आहे, नाही तर तुम्ही मागचा सिलेबसचा अभ्यास केला असेल तर तुमचं नुकसान होईल कुठंतरी। तुम्हाला आताच ते बघायचं आहे। आणि एक्झाम तुमची 9 तारखेपासून स्टार्ट होणार आहे, तर 14 तारखेपर्यंत ते सगळं शेड्यूल दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता। जर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही टेलिग्रामला मला मेसेज करा। जय हिंद जय महाराष्ट्र।